नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमित घोडके आनंद क्रॉप गुरुच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा किडींबद्दल माहिती घेणार आहोत ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पिकांचा लपलेला हा घातक शत्रू आहे, म्हणजेच आपला लाल कोळी. याविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. लाल कोळी ही अतिशय सूक्ष्म प्रकारची कीट आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याशिवाय त्याची लक्षणे काय असतात, त्याचा प्रादुर्भाव कशा प्रकारे होतो, कोणत्या पिकांना डॅमेज करतो, त्याची ओळख कशा प्रकारे आपण करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती आणि त्याच्यावरती कोणकोणते रासायनिक उपाय किंवा मार्केटमध्ये असणारी कोणकोणते औषध आपण त्यावरती फवारण्यासाठी वापरू शकतो याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओची. सुरुवातीला फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे आपण ही कीड बघितली तर अतिशय सूक्ष्म प्रकारची अशी कीड आहे लाल कोळी. म्हणजे त्याच्यामध्ये बघितलं तर ही अष्टपाद प्रवर्गातील कीड आहे. म्हणजेच या किडींना 8 पाय असणारी कीड आहे. इतर ज्या किडी असतात त्यांना 6 पाय असतात, 4 पाय असतात. त्या किडींपेक्षा ही वेगळी प्रकारची कीड आहे, जी की ही कीड खेकडा जो असतो आपला त्या वर्गामध्ये मोडते. तर त्यामुळे याच्यावरती जे चालणारे औषध आहे ते वेगळ्या प्रकारचे असतात. त्यामुळे आपण ही कीड ओळखणं गरजेचं असतं. लाल कोळी जर बघितलं तर रेड स्पायडर माइट म्हणजे अतिशय सूक्ष्म आणि घातक कीड आहे, ज्याचा अटॅक खूप जास्त प्रमाणात होतो आणि आपल्याला ती डोळ्यांना न दिसणारी अशी कीड आहे. त्याचा आकार जर आपण बघितला 0.2 mm ते 0.5 mm एवढा आकारापर्यंत ही कीड आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे ती आपण सहजासहजी बघू शकत नाही. या किडींचा अटॅक जर बघितला तर पानाच्या खालच्या बाजूला याचा मोठ्या प्रमाणात अटॅक बघायला मिळतो. त्यामुळे आपल्याला त्याचे जे सिम्पटम्स आहेत ते पानांच्या वरती बघायला मिळतं, परंतु त्याचा अटॅक हा खालून झालेला असतो. त्यानंतर उष्ण व कोरड्या हवामानात झपाट्याने ही कीड वाढते. कारण या किडीला जर तापमान बघितलं, वाढीसाठी अनुकूल वातावरण बघितलं किंवा तापमान बघितलं तर 25 ते 35 डिग्री सेल्सिअस या तापमानामध्ये या किडीची वाढ मोठ्या प्रमाणात होते. तसेच 50% ह्युमिडिटी असल्यास अजून त्याला चांगली कंडिशन मिळते आणि जास्त प्रमाणात त्याचा अटॅक आपल्याला त्यावेळी बघायला मिळतो. त्यामुळे वेळेवर नियंत्रण न केल्यास उत्पादनामध्ये आपल्याला मोठी घट बघायला मिळणार आहे. तर अशा प्रकारची ही कीड आहे. या किडीबद्दल प्रादुर्भाव जर बघितला आपण तर आपण बघू शकतो या फोटोमध्ये जे आपले हेल्दी पानं असतात झाडाची किंवा हेल्दी पीक आहे, तुमचं चांगलं पीक आहे, त्यावरती अटॅक झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तो पानं बघायला मिळतील. त्याचा जर आपण प्रादुर्भाव बघितला तर पानावर पिवळे किंवा तपकिरी ठिपके बघायला मिळतील. इथं बघू शकतो आपण हा छोटे छोटे स्पॉट बघायला मिळतात. तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं की ही कीड अतिशय सूक्ष्म प्रकारची कीड आहे आणि अतिशय घातक आहे. त्यामुळे काय करते, कीड पानांच्या खालच्या बाजूस वाढते आणि त्या ठिकाणी राहून पानांमधला जो हरिद्रव्य किंवा त्याचा मधला जो रस आहे तो सक करते. त्यामुळे साहजिक आहे, पानांमधला हरिद्रव्य कमी झाल्यानंतर, रस कमी झाल्यानंतर ती पानं पिवळी पडणार आहेत आणि सूक्ष्म असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला वरती पिवळ्या किंवा तपकिरी रंगाचे स्पॉट्स बघायला मिळतात. पानांचा रंग फिका पडतो, त्यानंतर जाळीसारखी रचना दिसते. ही कोळी प्रवर्गातील कीड असल्यामुळे साहजिक ही जाळं तयार करते त्याचे, म्हणजे वेबिंग स्ट्रक्चर तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल अशा प्रकारचं. त्या ठिकाणी लाल कोळीचा अटॅक झालेला आहे हे समजून जावं. त्यानंतर पानं वाळतात किंवा गळतात. मिरची पिकामध्ये जर बघितलं तुम्ही तर जास्त प्रमाणात अटॅक झाल्यानंतर मिरचीची पानं पूर्णपणे वाळून जातात, प्लास्टिक सारखी पानं होतात. तुम्ही जर ते पान हातात घेतलं तर करकन वाजतं आणि ते पूर्णपणे वाळून जातं आणि त्याचा चुरा होतो. तर अशा प्रकारे त्याची लक्षणं आपल्याला बघायला मिळतात आणि साहजिक आहे याच्यामुळे काय होतं, इम्पॅक्ट जर बघितला आपल्या पिकांमध्ये तर कोळींचा अटॅक झाल्यामुळे ती रस शोषण करणारे, रस शोषल्यामुळे काय होणार, झाडाची वाढ होणार नाही व्यवस्थित, झाडांमध्ये अन्न प्रक्रिया मंदावणारे, फोटोसिंथेसिस प्रक्रिया कमी होणारे आणि त्यामुळे व्यवस्थित वाढ न झाल्यामुळे झाडाची वाढ खुंटते, रोगप्रतिकार शक्ती कमी होते. हे फळावर, फुलांवर त्याचा परिणाम होतो आणि आपल्याला साहजिक उत्पादन कमी प्रमाणात बघायला मिळते. आता याचा अटॅक जर बघितला आपण तर कोणत्या पिकावर अटॅक होतो, तर जनरली साधारणतः जर बघितला आपण तर सर्वच प्रकारच्या पिकावरती त्याचा अटॅक बघायला आपल्याला मिळणार आहे. जसं वांगी असेल, मिरची असेल, तुमचं वांगी आहे, मिरची आहे, डाळिंब आहे, पपई आहे, द्राक्ष आहे किंवा इतर प्रकारचे जे पीक आहे त्या सर्व पिकांमध्ये तुम्हाला याचा अटॅक मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. सुरुवातीला आपण बघू शकतो इथं वांगी पिकाचा आपण फोटो बघतो, याच्यामधले सिम्पटम्स हे पानं पूर्णतः त्याच्यावरती आपल्याला डाग बघायला मिळत आहेत. आणि अजून एक सिम्पटम, महत्वाचं सिम्पटम म्हणजे ह्याच्यामध्ये काय की या दोन्ही फोटोमध्ये बघू शकता, मिरची असेल किंवा डाळिंब असेल, या दोन्ही पानं जे पीक आहेत त्यांचे पानं येतं, त्यांची पानांचे जे येतं ते खालच्या दिशेने वाकडी झालेली आहे. इथं आपण क्लिअरली बघू शकतो की याच्या जे कडा येतात त्या खालच्या दिशेने वळलेल्या येतात. थ्रिप्सचा ज्यावेळेस अटॅक होतो मित्रांनो, त्यावेळी काय होतं की पानांच्या वाटा या वरच्या दिशेने होतात, त्याच्या कडा वरच्या दिशेने वळल्या जातात. परंतु ज्यावेळेस तुमच्या पिकावरती रेड माइट्स म्हणजेच लाल कोळीचा अटॅक होतो त्यावेळेस त्या पानांचे जे वाटा आहेत ते खालच्या दिशेने होतात. अशा प्रकारचा जर प्रादुर्भाव तुम्हाला बघायला मिळत असेल तर त्या ठिकाणी लाल कोळीचा अटॅक आहे हे समजून जायला पाहिजे. तर हे समजून घेण्यासाठी आपण त्याचं पूर्ण जीवनचक्र बघणार आहोत की कशा प्रकारे हे
किडीचं जे जीवनचक्र आहे ते. याची जी सुरुवात आहे तर अंडी अवस्थेपासून होते. आता साधारणतः जर बघितलं तर याची एक मादी 70 ते 150 पर्यंत अंडी घालू शकते. पानांच्या खालच्या बाजूला ही अंडी घालते. पांढऱ्या रंगाची ही चमकदार अंडी तुम्हाला बघायला मिळतात. त्या ठिकाणी ती अंडी घालते आणि त्याच्यानंतर 2 ते 5 दिवसामध्ये ही अंडी उगतात आणि त्याच्यातून एक लार्वा बाहेर येते, म्हणजे छोट्या प्रकारची अळी बाहेर येते, जी की 6 पायाची असते. अशी ही पारदर्शक अळी तुम्हाला बघायला मिळते. या अळीची ग्रोथ होऊन 2 ते 3 दिवसामध्ये निंप अवस्थेमध्ये ती अळी पोहोचते आणि त्या ठिकाणी एक अडल्ट स्टेज कडे जाणारी कीड आपल्याला बघायला मिळते, ज्या ठिकाणी त्याचे 8 पाय आपल्याला बघायला मिळतात. आणि ज्यावेळेस ते त्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये त्याचं अडल्ट स्टेज मध्ये रूपांतर होतं आणि परत ही जी कीड आहे ती अंडे घालायला सुरुवात करते. अशा प्रकारे हिचं जीवनचक्र बघितलं, चांगलं जर वातावरण मिळालं तरी 5 ते 7 दिवसात पण त्याचं जीवनचक्र कंप्लीट करते आणि मोठ्या प्रमाणात त्यांची संख्या वाढते. त्यामुळे आपल्याला अनेक पिकामध्ये जर कोळीचा अटॅक झालेला असेल तर झपाट्यानं म्हणजे लाखोंच्या पटीनं आपल्याला तिथं त्यांचा प्रादुर्भाव जास्त बघायला मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला त्यावर वेळीच नियंत्रण करणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी आपण कुठल्या कुठल्या प्रकारची औषधं वापरू शकतो, तर सुरुवातीला आपण सुरुवात करताना जैविक नियंत्रणावर भर देत आहोत. कारण जास्तीत जास्त केमिकल मारण्यापेक्षा सुरुवातीलाच त्यांचा अटॅक ओळखला किंवा प्रिव्हेंटिव्ह काम केलं तर चांगला फायदा होतो. कारण प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर आपण सुरुवातीला बघितलं तर हर्बल एक्स्ट्रॅक्ट जे असतात त्याचा सुद्धा वापर करू शकतो किंवा नीम ऑइल असतात, नीम एक्स्ट्रॅक्ट जो असतो त्याचा सुद्धा वापर करू शकतो. अझारडेक्टिन हे कंटेंट असणार 10,000 ppm आनंद अॅग्रोकेअरचं उत्पादन आहे. त्याचा वापर तुम्ही 400 मिली प्रति एकर प्रमाणे फवारण्यासाठी करू शकता किंवा आनंद अॅग्रोकेअरच कंट्रोल TRM नावाचं म्हणजे थ्रिप्स, रेडमाइट्स आणि मिलीबग या किडींना कंट्रोल करण्यासाठी असणारा हर्बल एक्स्ट्रॅक्ट बेस औषध आहे. त्याचा वापर सुद्धा करू शकता. त्याचं सुद्धा प्रमाण 400 मिली प्रति एकर प्रमाण आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर मार्केट जैविक नियंत्रणामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या एंडोपॅथोजेनिक फंगाय आहेत, म्हणजे परजीवी बुरशी आहेत, ज्या की किडींच्या शरीरावरती वाढतात, त्यांच्या शरीरावरती वाढून त्यांना पूर्ण पॅरालाइज करतात आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवतात जैविकरित्या, जे की आपल्या ह्युमनसाठी बिलकुल हार्मफुल नाहीये. तर अशा एंडोपॅथोजेनिक फंगायचा म्हणजे परजीवी बुरशांचा वापर सुद्धा आपण करू शकतो. जसं उदाहरणार्थ व्हर्टिसिलियम लॅकिनी असेल, पिवेरिया बॅसियाना असेल किंवा मेट्रायझम अनस्पोलिया असेल, तर या प्रकारच्या ज्या बुरशी आहेत त्याचा वापर आपण नक्कीच यामध्ये करू शकतो. याच्या वापरामुळे काय होणार आहे की आपल्याला रेड माइट्स म्हणजे लाल कोळी सोबतच इतर प्रकारच्या ज्या किडी इतर ट्रिप्स असेल, मिलीबग असेल, मावा असेल, तुडतुडे असतील, या सर्वांवरती सुद्धा नियंत्रण मिळवणं सोपं जाणार आहे. तर आपण त्याचा वापर सुद्धा करू शकता. लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये जर हे तुम्हाला अवेलेबल असेल तर 5 मिली प्रति लिटर म्हणजे एकरी 200 लिटर पाण्यासाठी 1 लिटर त्याचा वापर करू शकता. किंवा 4K टेक्नॉलॉजी मध्ये डेक्स्ट्रोज बेस्ड फॉर्म्युलेशन असेल तुमच्याकडे, ज्यामध्ये की 3 इंच कॉम्बिनेशन मिळते, ज्यामध्ये व्हर्टिसिलियम लॅकिनी, बिवेरिया बॅसियाना आणि मेट्रायझम अनस्पोलिया त्याचा सुद्धा वापर तुम्ही फवारणीसाठी करू शकता. प्रिव्हेन्शनसाठी 250 ग्राम प्रति एकर या प्रमाणे त्याचा वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत या व्हिडिओच्या महत्वाच्या टप्प्यामध्ये, ज्यामध्ये आपण बघणार आहोत रासायनिक घटकांचा वापर करून आपण लाल कोळीवर कशा प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो. त्यामध्ये पहिला मॉलिक्यूल जो येतो तो म्हणजे सल्फर 80% WDG फॉर्म्युलेशन मध्ये. तर याचा वापर तुम्ही कोळीनाशक म्हणून करू शकता. हे तुम्हाला अतिशय फायदेशीर अशा प्रकारचं औषध पडतं, जे बुरशीनाशक म्हणून सुद्धा काम करतं. तर मार्केटमध्ये तुम्हाला आनंद अॅग्रोकेअर कंपनीचं सल्फर 80% WDG फॉर्म्युलेशन मध्ये असणारं सल्फमोर हे औषध बघायला मिळेल. त्याचा जो वापर आहे तो 1 ते 2 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे करायचा तुम्हाला फवारणीसाठी. याचा वापर करताना काळजी एवढीच घ्यायची की जास्त तापमान असेल, जास्त ऊन असेल तर त्यावेळेस त्याचा वापर करणे टाळायचे, कारण त्याच्यामुळे तुमच्या पानावरती स्कॉर्चिंग सुद्धा येऊ शकतं. आणि दुपारच्या वेळेस याची फवारणी करायची नाही, सकाळी किंवा संध्याकाळी याची फवारणी घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर दुसरं जे औषध येतं ते येतं धानुका कंपनीचं उमाईट नावाने येतं, ज्यामध्ये प्रॉपर जे 57% EC फॉर्म्युलेशन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. याचं जे प्रमाण आहे ते 2 मिली प्रति लिटर या प्रमाणे त्याचा वापर करू शकता. याचं जे काम आहे ते काय करतं, दोन्ही प्रमाणात काम करतं, ज्याच्यामध्ये ते गॅस बनवतं आणि त्याच्या वासामुळे काय होतं की लाल कोळी ही जी कीड आहे ती मरते. त्याच्यानंतर पुढचं जे औषध येतं आपलं पेगासस, सिजेंटा कंपनीचं पेगासस हे औषध आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळेल, ज्याचं प्रमाण आहे 1 ग्राम प्रति लिटर. यामध्ये डायफेन्थ्युरॉन 50% WP हा घटक आहे, ऍक्टिव्ह मॉलिक्युल आहे. याचा वापर मित्रांनो महत्वाचं म्हणजे हा तुमचं फक्त लाल कोळीच नाही तर पांढरी माशी असेल, तुडतुडे असतील, मावा असेल, यांना सुद्धा नियंत्रित करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे हे अतिशय फायदेशीर ठरतं. सर्व प्रकारच्या किडींचा अटॅक तुम्हाला तिथे बघायला मिळत असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी पेगासस हे औषध वापरू शकता. त्यानंतर पुढचं जे औषध आहे आपलं अबामेक्टिन, ज्यामध्ये 1.9% EC फॉर्म्युलेशन मध्ये अवेलेबल होतं. क्रिस्टल कंपनीचं अबासिन हे औषध.
त्याचा डोस आहे 0.75 मिली ते 1 मिली प्रति लिटर, याप्रमाणे तुम्ही त्याची फवारणी घेऊ शकता. म्हणजेच तुम्ही एकरी 150 ते 200 मिली म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी त्याचं प्रमाण वापरू शकता. त्यानंतर पुढचा कंटेंट येतो आपला डायकोफॉल 18.5% EC फॉर्म्युलेशन मध्ये, ज्यामध्ये तुम्हाला एंडोफिल कंपनीचं कर्नल एस नावानं हे औषध मॉलिक्यूल बघायला मिळेल. इतर कंपनीचेही या फॉर्म्युलेशन मध्ये अवेलेबल आहेत. ते सुद्धा कोळीनाशक म्हणून उत्कृष्टरित्या काम करतात. त्याचा सुद्धा वापर तुम्ही 2 मिली प्रति लिटर या प्रमाणे करू शकता. त्यानंतर पुढचं जे औषध आहे आपलं ते येतं ओबेरॉन. बायर कंपनीचं ओबेरॉन हे औषध, ज्याच्यामध्ये स्पायरोमेसिफॅन एससी फॉर्म्युलेशन मध्ये येतं. त्याचं जे प्रमाण आहे ते 1.25 मिली प्रति लिटर प्रमाण आहे. म्हणजे 200 लिटर पाण्याला तुम्ही 250 मिली प्रति एकर प्रमाणे याचा वापर करू शकता. तर या औषधाचा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होईल. आणि यामुळे काय होतं, तर जी लाल कोळी वर्गाची कीड आहे तर त्याच्या शरीरामध्ये जे फॅट बनण्याची प्रोसेस आहे ती थांबवली जाते आणि त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळतं. 10 ते 15 दिवस याचं नियंत्रण तुम्हाला मिळणार आहे त्या ठिकाणी आणि रिझल्टही त्या प्रकारे चांगले मिळतात. आणि शेवटचं जे औषध आहे आपलं ते बायर कंपनीच आहे. तो मोव्हेंटो ओडी नावाने येतं आपल्याला औषध. हे 2 वे सिस्टमिक इन्सेक्टिसाइड आहे, ज्यामध्ये स्पायरोटेट्रामॅट हा घटक आहे. त्याचा वापर सुद्धा 2 मिली प्रति लिटर याप्रमाणे आपण करू शकतो. या औषधाच्यामुळे काय होणार, तुम्हाला पूर्णतः लाल कोळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायदा होणार. अशा प्रकारे जे हे मॉलिक्यूल बघितले त्याचा वापर आपण लाल कोळी नियंत्रणासाठी करू शकतो. या व्यतिरिक्त अजून काही महत्वाचे मुद्दे आहेत की जे आपण लक्षात घेणं अतिशय गरजेचं असतं फवारणी करताना. तर या प्रकारच्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर आपल्याला नक्कीच त्यावरती नियंत्रण मिळू शकतं. पहिला मुद्दा आहे सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी. जनरली आपण उन्हामध्ये जी फवारणी घेतो तर ते त्याचा प्रमाण कमी करावं किंवा ते टाळावे आणि सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी घेणे. त्यासोबतच फवारणीसाठी जास्त पाण्याचा वापर करावा, जेणेकरून त्यांनी जे जाळं बनवलेलं ते धुवून जाईल व्यवस्थितरित्या आणि त्यामुळे आपल्याला नियंत्रण करण्यास चांगला फायदा होतो. त्याशिवाय तुम्ही ज्या वेळेस भरपूर अटॅक असतो तुम्हाला फक्त धुवून घ्यायचं असेल तर 10 ग्राम 20 लिटर पाण्यासाठी निरमा सुद्धा घेऊ शकतो आणि त्याचा सुद्धा वापर जास्त पाण्याला प्रेशरनं धुवून घेतलं तर लाल कोळीचे जे जाळ आहे ते तुटणार आहे. धुवून घेण्यासाठी तुम्हाला फायदा होतो आणि त्यानंतर हे बाकीचे उपाय करू शकता. त्यानंतर दुसरं बघितलं तर खालच्या बाजूस योग्य प्रमाणात फवारणी करावी. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मित्रांनो की लाल कोळी ही कीड पानांच्या खालच्या बाजूस राहते, त्यामुळं तिथं व्यवस्थित कव्हरेज मिळेल याची काळजी तुम्हाला फवारणी करताना घ्यायची. त्यानंतर शिफारस केलेल्या मात्रेप्रमाणेच याचा वापर करावा. इतर जर आपण कोळीनाशक ऐवजी दुसरे औषध वापरले तर त्या ठिकाणी त्यांची संख्या एका स्टडीनुसार मोठ्या प्रमाणात झपाट्यानं वाढते असं निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे जे औषध शिफारस केलेले आहेत लाल कोळीसाठी त्यांचाच वापर करावा आणि त्यांच्या मात्रेप्रमाणेचा वापर करावा. आणि 7 ते 10 दिवसाच्या अंतरानं पुन्हा एकदा याची फवारणी घ्यायची, कारण त्याची लाईफ सायकल ब्रेक करणं हे अतिशय जास्त गरजेचं असतं. सोबतच सिलिकॉन बेस्ड स्प्रेडर जे असतात त्याचा वापर करणे सुद्धा गरजेचे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कव्हरेज मिळणं आणि सर्व भागांपर्यंत झाडाच्या औषध पोहोचणं गरजेचं असतं. तर या सगळ्या मुद्दे जर तुम्हाला लक्षात घ्यायचे. यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काही शेतीमध्ये समस्या असतील, कुठल्याही पिकाचं शेड्यूल हवं असेल तर तुम्ही प्ले स्टोर वरती जाऊन आनंद क्रॉप गुरु हे ऍप डाउनलोड करू शकता. यावरती तुम्हाला सर्व पिकांचे शेड्यूल मोफत मिळतील. त्याशिवाय तुमच्याला इथं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सुद्धा विचारता येतील. कॉम्बिनेशन असतील, काही समस्या असतील, त्यासाठी तुम्ही हे ऍप नक्कीच डाउनलोड करू शकता. शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.